हवामानाचा अंदाज व इशारे असे आहेत. पश्चिम विदर्भ व लगतच्या मध्य प्रदेशच्या दक्षिण भागावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आहे. आज दिनांक 31 जुलै रोजी धुळे, जळगाव, नाशिक व नाशिक जिल्ह्याचा घाट विभाग, पुणे जिल्ह्याचा घाट विभाग, सातारा जिल्ह्याचा घाट विभाग येथे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस व तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. म्हणून या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रायगड, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच अधूनमधून ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. म्हणून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्याचा घाट विभाग, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बीड, जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, ताशी 40 ते 50 किलोमीटर वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर वादळी वाऱ्यासह बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व वर्धा जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. म्हणून बरीच जिल्ह्याला आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्या 1 ऑगस्ट रोजी नाशिक व पुणे जिल्ह्याचा घाट विभाग, रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून या जिल्ह्यांना उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, कोल्हापूर व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. म्हणून या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे व आसपासच्या परिसरासाठी हवामान अंदाज. आज आकाश संपूर्णतः ढगाळ राहून मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्या दिनांक 1 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. धन्यवाद.